नमस्कार मित्र हो. रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी असून रेल्वेने आजपासून म्हणजेच 1 मार्चपासून नवीन नियम लागू केलेले असून ट्रेन तिकीट बुकिंग वेळ आणि वेटिंग तिकिटाच्या नियमात मोठा बदल केलेला आहे. नेमका हा बदल काय आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तत्पूर्वी आपण या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट्स आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्र हो, प्रवाशांच्या सोयीसाठी आणि बुकिंग प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी रेल्वेने हे बदल केलेले आहेत. 1 मार्च 2025 पासून लागू होणाऱ्या या नवीन नियमांचा उद्देश प्रवाशांना उत्तम सेवा प्रदान करणे असं असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून दिलेली आहे. भारतीय रेल्वेने ॲडव्हान्स रिझर्वेशन पिरियड हा 120 दिवस होता, तो 120 दिवसांवरून 60 दिवसांपर्यंत कमी केलेला आहे. म्हणजे आपल्याला जर ॲडव्हान्समध्ये तिकीट बुक करायचं झालं तर जास्तीत जास्त आपण 60 दिवसांपर्यंतचं तिकीट बुक करू शकतो, ज्याचा अवधी पूर्वी 4 महिने असा होता. तसेच वेटिंग तिकीट, तत्काळ तिकीट आणि बुकिंग आणि रिफंड पॉलिसीमध्ये सुद्धा बदल केलेला आहे. तर तो आपण या ठिकाणी बघूयात. तर वेटिंग तिकीट सिस्टम किंवा वेटिंग तिकीट जे होतं ते आता फक्त जनरल डब्यात मान्य असणार आहे. म्हणजेच तुम्ही जर तिकीट काढलं आणि ते वेटिंग असेल तर त्या वेटिंग जरी AC टायरमधलं ते तिकीट असलं तरी तुम्हाला, किंवा स्लीपर कोचमधलं तिकीट असेल वेटिंगमधलं, तर ते त्या ठिकाणी चालणार नाही. वेटिंग तिकीट जर तुमचं असेल तर तुम्हाला जो जनरल डबा असतो त्या डब्यातनंच प्रवास करावा लागेल. तात्काळ तिकीट बुकिंगची वेळ जी आहे ती AC क्लाससाठी सकाळी 10 वाजता आणि नॉन AC क्लास जे आहेत त्यासाठी सकाळी 11 वाजता असणार आहे. म्हणजेच आपल्याला जर तात्काळमध्ये बुकिंग करायचं असेल तर AC क्लास 3 टायर, 2 टायर, 1 टायर यासाठी 10 वाजता आणि स्लीपर कोचचं तिकीट म्हणजेच नॉन ACचं तुम्हाला बुक करायचं असेल तर ते 11 वाजता तुम्ही बुक करू शकता. रिफंड पॉलिसी, ट्रेन रद्द झाली किंवा 3 तासापेक्षा जास्त उशीर जर झाला ट्रेनला तर तुम्हाला रिफंड मिळेल. आणि ही सीट वाटप प्रक्रिया अधिक चांगली करण्यासाठी रेल्वे आता AI चा वापर करणार आहे. तसंच परदेशी पर्यटक जे होते त्यांच्यासाठी ॲडव्हान्स रिझर्वेशन पिरियड हा 365 दिवस अशी सुविधा त्यांना देण्यात आलेली आहे. हे बदल प्रवाशांना त्यांचा प्रवासाचा प्लॅन अधिक चांगला करण्यात यावा आणि नो शो समस्या कमी करण्यासाठी करण्यात आलेले आहेत. आणि यामुळे वेटिंग लिस्टची समस्यासुद्धा कमी होणार आहे. 1 जानेवारी 2025 पासून लागू झालेल्या नवीन नियमानुसार वेटिंग तिकीट आता फक्त जनरल डब्यातच मान्य असणार आहे. रिझर्वेशन किंवा AC डब्यात वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही. जर असं कोणी प्रवास करत असतानाचं आढळून आलं तर त्यांना दंड आकारला जाईल. तर अशा प्रकारे मित्र हे नवीन नियम बदललेले आहेत. आपण जर रेल्वेने प्रवास करत असताल, आपली मित्रमंडळी कोण प्रवास करत असेल तर त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. तो आपण WhatsAppच्या माध्यमातून शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा त्यांच्या प्रवासाचं प्लॅनिंग करण्यात अडचण येणार नाही आणि ते आपलं तिकीट योग्य वेळी व्यवस्थित बुक करून ठेवतील. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण या शासन निर्णय GR चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.